सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सागरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आजचा प्रश्न आहे, पुंसां कहाच व्याधिः अनन्तकः। लोभः व्याधिः अनन्तकः। व्याधी म्हणजे रोग, अनंतकः म्हणजे अनंत काळ टिकणारा, आणि पुंसा म्हणजे मनुष्याचा असाध्य रोग कोणता, अनंत काळ टिकणारा रोग कोणता, तर तो रोग म्हणजे लोभ। लोभ म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीची अतीव इच्छा, म्हणजे एकदा इच्छा नाही, इतकी इच्छा की त्याच्यासाठी मनुष्य काहीही करायला तयार होतो। अतीव इच्छा, मग त्याला म्हणायचं लोभ। आणि हा जो लोभ आहे हा माणसाला मरेपर्यंत त्रास देतो। कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा लोभ असतो माणसाला। लोभ म्हणजे खूप इच्छा, आणि त्या अतीव इच्छेमुळे काय होतं, अतिशय इच्छा करणं म्हणजेच वासना बनते ना, म्हणजेच ते इच्छेची वासना बनते। कसं आहे, आपण फरक पाहिला होता आधी। इच्छा म्हणजे काय, की मला एक इच्छा झाली काहीतरी। इच्छा याचा अर्थ काय, हा बस एक वस्तू बघितली, हा ही जरा उपयोगाची, अशी इच्छा झाली। इच्छा झाल्यावर काय झालं, ती गेली लक्षातून माझ्या, ती माझ्या लक्षातून निघून गेली। मग ती काय साधी इच्छा आहे। हो, मला इच्छा झाली होती आईस्क्रीम खायची, पण काय झालं, माझा घसा आज अचानक बिघडला। मला इच्छा झाली चहा पिण्याची,
पण आज आता फारच गरमी आहे. म्हणजे इच्छा होते आणि ती विरून जाते. याला म्हणायचं साधी इच्छा. अनेक इच्छा होतात माणसाला, पण त्यातल्या कितीतरी इच्छा या योग्य नसतात. आणि अनेक इच्छा करतो म्हणजे मनुष्य म्हणजेच इच्छा करणारा. काहीतरी इच्छा केल्यामुळे त्याच्या आयुष्याला आकार येतो, हे बरोबर आहे. पण सगळ्या इच्छांनी तो आकार येत नाही. तर त्याच्यामुळे मनुष्य प्रेरणादायी बनतो, हेही बरोबर आहे. परंतु सर्वसामान्य इच्छा ही होते आणि विरून जाते. मग ती कधी कधी आपण करतो पूर्ण, नाही झाली तर नाही, झाली तर झाली, असं आपलं असतं. आता त्याच्या पुढे जाऊन काय आहे, तर ती इच्छा जेव्हा थोडीशी प्रबळ होते, म्हणजे काय, तर 2 दिवस 3 दिवस 8 दिवस अशी ती इच्छा राहते आपल्या मनामध्ये की हो आपल्याला ते करायचं आहे. आणि आता गरज नसताना महिन्यांनी सुद्धा ती इच्छा राहते की आपण ते करूयात बरं का, आपल्याला ती इच्छा आहे. ते झालं इच्छेचं कामनेमध्ये रूपांतर. म्हणजे काम निर्माण होतो त्याचा. काम याचा अर्थ काय माहिती का, की त्याच्याबद्दल आपल्याला मनातून आर्त स्वरूपाची इच्छा होते की आपल्याला पाहिजे, हे पाहिजे आपल्याला. मग ते फक्त साधारण तरीसुद्धा कामना ही मधल्या लेवलची आहे. तर ही कामना तीसुद्धा महिना 2 महिने टिकते आणि मग ती नकोशी वाटते, जाऊ दे आता दुसरं काहीतरी. म्हणजे एवढं काही अर्जंट नाही वाटत. ती झाली कामना बरं का. पण वासना, काही लोक रडतात, मला इतकी इच्छा होती ना आयुष्यभर, पण ते मिळालं नाही, आता अगदी माझं मन मेलं आहे, असं म्हणतात लोक. ते काय आहे माहिती का, ती कामना आहे. ह्या कामना आहेत ना, कामना, आपल्याला कामना हा शब्द जास्त चांगल्या रीती, वासना आहेत हा शब्द आपल्याला जास्त चांगला माहिती अभ्यासामुळे. इच्छाच सोडत नाहीत. 15-15, 20-20 वर्ष तरुणपणात आपले उमेदीचं वय असतं बरं का. आणि तरुणपणात अशा अनेक इच्छा होतात की ज्या आपल्याला कधीच सोडत नाहीत. आणि जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना, तोपर्यंत माझी ही इच्छा राहून गेली, मला हे करायचं होतं ते राहून गेलं. आणि शेवटी काहींचं काय होतं की नाही, माझी फार इच्छा होती, पण मला या जीवनाने फार नाराज केलं, ते काही माझं जमलंच नाही, तरीसुद्धा माझी इच्छा राहून गेली. कोणी म्हणतं मरायच्या आधी मी एकदा माझी इच्छा पूर्ण करणारच आहे, मी असं करूनच दाखवीन, तसं करूनच दाखवीन. इतकी जी जबरदस्त इच्छा होते तिला म्हणतात वासना. आणि ही वासना याच जन्मात काय, पुढच्या जन्मात सुद्धा आपल्याला सोडत नाही. तर इथं असं आहे, इथं भाव असा आहे की लोभ हा जो आहे तो वासना प्रकारच्या इच्छा तयार करतो. लोभ म्हणजे अतीव इच्छा, अतिशय अतिप्रमाणात एखादी इच्छा करणं. आणि ज्याचा स्वभाव असतो ना बघा, अगदी छोटी मुलं असतात ना, एक काहीतरी मागतात विसरून जातात, दुसरं काहीतरी मागतात तिसरं विसरून जातात. काही मुलं असतात ना, एक म्हणजे एकच धरून बसतात, काही केलं तर विसरतच नाही 2-2, 3-3 दिवस. हा जो एक स्वभावातला फरक आहे तोच मोठेपणी येतो. म्हणजे काय, आपलं हे जे जीवन आहे हे अत्यंत धरसोडीचं जीवन. आणि ते जीवनच तसं आहे, म्हणजे सारख्या सगळ्या वस्तू येतात आणि निघून जातात. म्हणजे तुम्ही काहीही म्हणा, माझ्या मनात एखादा सुंदर विचार येतो, पण तो निघून जाण्यासाठीच येतो. नंतर माझ्याकडे एखादी चांगली वस्तू येते, तिचं जीवन संपवण्यासाठीच ती येते. जीवन आपलं आहे ते जीवन संपून मरण येण्यासाठी जीवन येतं. म्हणजे या जीवनातली प्रत्येक जी वस्तू आहे पृथ्वी तलावरती, ते प्रत्येक वस्तूला काय आहे, अंत आहे ना. त्या प्रत्येक वस्तूला अंत आहे. त्याच्यामुळे सगळं जर हातातनं निघून जाणार असेल आणि तरीसुद्धा हातात आलेली प्रत्येक गोष्ट आपल्या निघून जाणार आहे, पण तरीसुद्धा आपण काय म्हणतो आहे, नाही मला ते हवं होतं. नाही, एखाद्या वयातली एखादी गोष्ट ही आपल्याला हवी असते.
पण जीवन हे जर धरसोडीचं आहे तर या प्रकारच्या वासना करून आपल्याला काहीही उपयोग होत नाही. कारण एका विशिष्ट परिस्थितीत, एका विशिष्ट वयात, एका विशिष्ट अनुकूलते आपल्याला एक इच्छा झालेली असते. त्याला सगळ्या बाजूनीच अनुकूलता पाहिजे आणि ती इच्छा आजूबाजूचा समाज बघून सुद्धा कधी कधी झालेली असते. माझ्या प्रवृत्ती बघून, माझ्या प्रवृत्तीनुसार सुद्धा ती झालेली असते. तुम्ही जर 20 वर्षांनी म्हटलं त्याचा तुम्ही अट्टहास ठेवला का, तर फक्त स्वभाव आपला एकच एक पकडून ठेवण्याचा, तर 20 वर्षांनी ती इच्छा होईलच कशी पूर्ण? ती होऊ शकत नाही. कारण त्याला ती अनुकूल परिस्थिती, ते वय, ती विचार करण्याची पद्धत, तो समाज, ती अनुकूलता आजूबाजूची ती नसते अवेलेबल. त्याच्यामुळे या वासना करणं हे अत्यंत अनावश्यक आहे, ते करू नये. पण मुळातच आपल्याला काय आहे, प्रत्येक गोष्टीची लालसा आहे. म्हणजे काहीही बघितलं की ते माझ्या मालकीचं असावं, मला हवं आहे, ते माझ्या जवळ असावं, मला जेव्हा पाहिजे तेव्हा ते मला मिळावं असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्याला लोभ उत्पन्न होतो, प्रत्येक गोष्टीचा लोभ. म्हणजे लोभ हा कशाचा, तर मला मोठेपणा पाहिजे ह्याचासुद्धा लोभ उत्पन्न होतो, की मला कोणी कमी म्हणू नये ह्याचासुद्धा मला लोभ उत्पन्न होतो. आणि ती इच्छा ती तशीच राहून जाते आणि ती परत पुढच्या जन्मी आपल्याला पकडून ठेवते. म्हणून कशाचाही लोभ करणं हे अयोग्य आहे. आणि लोभ हा माणसाचा असाध्य रोग आहे, असाध्य. त्याच्यावर काहीच औषध नाही. आपल्या स्वतःनी आपण त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. असं एक संस्कृतमध्ये म्हण आहे, लोभ हा पापस्य कारणम. लोभ हा पापस्य कारणम म्हणजे काय, तर लोभ हे पापाचं कारण आहे. म्हणजे इतका तो लोभ माणसाच्या डोक्यात घुसतो, एवढ्या प्रमाणात तो लोभ माणसाच्या डोक्यात घुसतो की त्याला आहे ना काहीही करून ते मिळवायचंच असतं. असं कसं ते मिळत नाही, आता बघतोच मी. असं कसं हे काम होत नाही, आता करतोच मी. आणि त्याच्यासाठी वेडेवाकडे मार्ग, चुकीचे मार्ग, अयोग्य मार्ग, पापाचरणाचे मार्ग तो आचरतो. इतका हा लोभ वाईट आहे. आणि म्हणून म्हणतात की लोभ हा पापस्य कारणम. म्हणजे चांगल्या माणसाला सुद्धा ते पापाकडे खेचून नेतं. आणि म्हणून लोभ करू नये कधी. लोभाचं समाधान जो करतो तो शेवटी वाईट आचरणाकडेच जातो, वाईट मार्गानेच जातो. काय आपल्याला माहितीच आहे, सध्या रामायण चालू आहे, तुम्हाला माहिती. सगळं पाहिजे, म्हणजे संपत्ती पाहिजे, सत्ता पाहिजे. इतका लोभ संपत्तीचा आणि सत्तेचा, इतका लोभ की कुबेराचं ते लंकेचं राज्य त्याला पाहवलं नाही. आणि स्वतःचा सख्खा भाऊ तो कुबेर, त्याला त्याने घालवून टाकलं. त्याच्यावर विजय मिळवला सख्खा भाऊ. आणि त्याच्यात कडून लंका बळकावून घेतली. तो कुबेर तिथे त्या लंकेत राहत होता, त्याला हरवलं. अतिशय अजिंक्य असा कुबेर. पण रावणाला ही ईर्ष्या झाली नाही एकदा. संपत्ती पाहिजे, वैभव पाहिजे. काय केलं, अक्षरशः ती संपत्ती वैभव मिळवून काय केलं. म्हणजे लोभ हा असा वाईटाकडे, लोभ झाला आहे म्हणून आम्ही काहीतरी मिळवतो ना, आम्हाला लोभ आहे कसला तरी, कसलाही, मग पैशाचाच असेल असं काही नाही. ज्याचा लोभ आहे त्या गोष्टी आम्ही खूप मिळवतो, जिद्दीने मिळवतो बरं का. वाईट मार्गाने मिळवतो, चांगल्या मार्गाने मिळवतो, पण जिद्दीने मिळवतो. आणि आपल्याला कळून येईल की जे जिद्दीने मिळवलेलं आहे, लोभाने, लोभ असल्या कारणाने आपण जे मिळवलेलं आहे ते सगळं आपलं तसंच पडून राहतं. त्याचा आपण काही विनियोगसुद्धा करत नाही. खरं तर रावणाचं आयुष्यात तेच झालं. एवढी सुंदर लंका का कुबेराकडनं ओढून घेतली, स्वतःही त्याच्यात सामील होऊन तिथेच राहायचं. एकट्याला काय, एकेकाला काय एवढं राज्य लागतं का, राहायचं तिथे.
पण नाही, ती सगळी संपूर्ण लंका ही माझ्या मालकीची असली पाहिजे असं. आता ते झालं. दुसरं उदाहरण रावणाचं. केवढं म्हणजे केवढा लोभ तो सीतेचा, भयंकर लोभ. त्या लोभापायी हा दुसरा भाऊ विभीषण, त्याला लंकेतनं घालवून दिलं. सगळी लंका फुटली की नाही, तिथली सगळी सिक्रेट्स बाहेर पडली आणि ती रामाला जाऊन मिळाली सिक्रेट्स. म्हणजे लोभ हा किती लोभ, अंधत्व आणतो तो माणसाला शेवटी. हे सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही आहे की आपण विभीषणाला हाकलून देतोय जो आपलं कल्याण साधतोय, आणि शेवटी तो रामाला जाऊन मिळाला कारण तो सात्विक होता आणि प्रभू श्री रामचंद्रांचंच कार्य योग्य आहे. आणि हा काहीतरी त्यांच्यावर अन्याय करतोय. तिथे जाऊन प्रत्येक राक्षसाची सिक्रेट सांगितली आहेत विभीषणाने, काय राहिली रावणाची. आणि एवढं करून सुद्धा त्यांनी काय मिळवलं आयुष्यात? संपूर्ण वंशाचा, राक्षस वंशाचा नाश. म्हणजे नाश म्हणजे मरणच, काहीच राहिलं नाही. स्वतःचं मरण, लंकेच्या राज्याचा नाश, पूर्ण जाळपोळ झाली, पूर्ण तोडातोडी, फेकाफेकी झाली. काय काय मिळवलं म्हणजे तरी? इतका हा लोभ वाईट आहे की आपण कुठे चाललो आहोत हेच माणसाला कळत नाही. सगळं गमावून बसतो शेवटी. आणि ह्याच्याबद्दल शंकराचार्यांनी इतकं सुंदर सांगितलं आहे. भजगोविंदममध्ये आलेला आहे भाग, त्याच्यात नाही का, भजगोविंदम 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 मूढमते म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी मूर्खपणाने ज्याची बुद्धी झालेली आहे त्याला म्हटलेलं आहे मूढमते. आता म्हणजे शंकराचार्य काय म्हणतात, अरे मूढा, अरे मूर्खा, काय म्हणतात ते, की संपत्ती, मान, मरातब, कीर्ती हे मिळवायच्या तू मागे लागला आहेस. अखंड तुझी तळमळ चालू आहे संपत्ती मिळवण्याची, पण काही आहे का त्याला? अखंड लालसा चालू आहे तुझी, तू ती सोडून दे. त्याच्यापेक्षा तू तुझं मन शुद्ध केलंस आणि अतिशय लोभापासून दूर झालास, लोभमुक्त झालास आणि तुझी कर्तव्य पार पाडलीस ना, तू नियत कर्म पार पाडलीस ना, की नियत कर्माच्या द्वारे जे काही मिळेल त्याचा तू उपभोग घे. बाकीची ही तळमळ संपत्ती मिळवण्याची ती सोडून दे. आणि म्हणून ते अशा सामान्य अज्ञानी माणसाला मूढा म्हणतात, मूर्खा. लोभ हा आपल्याला काय करतो माहिती आहे का? लोभ आपल्याला फसवतो. म्हणजे काय माहिती का? काय करतो तो फसवतो? याचा अर्थ आपल्याला एखाद्या गोष्टीचा लोभ होतो. लोभ म्हणजे काय होतं माहिती का? जबरदस्त ती गोष्ट आपल्याला मिळेल याची आशा लागून राहते आणि माणसाला आशा असतेच. म्हणजे त्यातूनच माणसाला प्रेरणा मिळते. सतत कितीही निगेटिव्ह असलं ना तरी थोडीशी आशा असते. कितीही मनुष्य दुःखी असला ना, नाही होईल, काहीतरी नीट होईल, आणि त्याच्यावरच मनुष्य जगतो बरं का. माणसाला आशा हे वरदान आहे. कुठल्याही गोष्टीची माणसाला आशा असते की हे होईल, बरोबर होईल ते. आणि लोभ हा काय करतो? आपल्याला आशा लावतो एकतर की आपल्याला खूप काहीतरी छान मिळणार आहे, आणि तो आपल्याला फसवतो म्हणजे काय? एक तर पहिली गोष्ट की आपल्या जीवनात अनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी आयुष्याचा मौल्यवान वेळ आपण घालवतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला विवेक आपण घालवतो. दिलेली बुद्धी आपण बुद्धिहीनपणे वागतो. लोभ 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 लोभ, बाकी काही नाही. ते मिळवण्यासाठी आपण सतत त्याच्याच मागे लागतो. आणि कधी मिळालं ठीक आहे, आणि कधी मिळालं आणि ते टिकलं नाही, किंवा कधी मिळालं ते टिकलंही पण ज्याने भोग घ्यायचा आहे तोच टिकला नाही. अशी आम्ही कितीतरी उदाहरणं पाहिजेत. आता काय आहे पहा, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. एखाद्याच्या घरात भरपूर सुख सोयी, समृद्धी, धन, आराम भरपूर आहे, सगळं भरपूर, माणसं आहेत, कशाची कमी नाही. पण तो मनुष्य
अत्यंत आजारी पडला, हे सगळं सोडून जाण्याची त्याच्यावर वेळ आली. आता काय काय उपयोग आहे? म्हणजे अशा कॉन्ट्रास्ट गोष्टी, विरोधी गोष्टी या दुनियेत आहेत. त्याच्यामुळे नुसतं लोभ कशाचं तरी करून बेसलेस आहे ते, काहीच त्याचा उपयोग नाही. कशाचाही लोभ करून त्याचा काहीही उपयोग नाही. स्वस्थपणे आपल्याला आपण जास्तीत जास्त इच्छा कराव्यात आणि इच्छा करून त्या पूर्तता झाली तर ते आपल्या काय आहे, आपल्या वाट्याचं आहे. या विश्वामध्ये आपल्या त्याच्यात वाटा आहे. आणि इच्छा करून ती पूर्तता नाही झाली तर दुसऱ्या मार्गाला लागावं आणि आवश्यक गोष्टींची इच्छा करावी. फक्त आवश्यक गोष्टींची इच्छा करावी, अनावश्यक गोष्टींची इच्छा करू नये. आज काय हे करावं असं वाटलं. आता आजकाल बघा, अनेक गोष्टी लोकांना शिकाव्याशा वाटतात. याच्या मी विरुद्ध नाही आहे. हां, वेल एज्युकेटेड असावं माणसाने, पण ज्याचा पिंडच नाही आहे ते सुद्धा त्याला आजकाल करावं असं वाटतं लोकांकडे बघून. ज्याचा पिंडच नाही आहे ते सुद्धा त्याला करावं असं वाटतं आणि तो अगदी उलटपालट करून तो ते शिकायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे होतं काय माहिती का, आपल्या खऱ्या जीवनाचा योग्य जो वेळ आहे, ज्याच्यासाठी आपलं जीवन आहे नेमकं, आणि आपण खूप काही आपल्या अंगातल्या गुणांमुळे करू शकतो, तो सगळा वेळ या चढाओढीत आणि दुसऱ्याचं पाहून काहीतरी करण्यामध्ये वाया जातो. आपल्या आयुष्याचा मौल्यवान वेळ या लोभामुळे फक्त वाया जातो. केवळ लोभ, दुसऱ्याचं काहीतरी पाहून अतिशय लोभ सुटणं आणि तसंच काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करणं. कितीतरी वेळा आपल्या बोलण्यामध्ये आलं आहे की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि त्याची प्रत्येकाची आवड निवड, वृत्ती, काम करण्याची पद्धत, विचारसरणी ही सगळी वेगळी आहे. त्याच्या स्वभावाला अनुसरून त्यांनी जर काम केलं तर आयुष्याचा मौल्यवान वेळ जो आहे तो सत्कारणी लागेल. कारण माणसाचं आयुष्य हे अतिशय मौल्यवान आहे. खरं तर इतकं मौल्यवान हे आयुष्य असताना होतं काय माहिती आहे का, बेसिकली आपल्याला शाळा शिकायला 15 वर्ष द्यावी लागतात. आयुष्यातली 15 वर्ष संपली. 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर 85 वर्ष आता कामाची राहिलेली आहेत. त्याच्यानंतर स्थिरस्थावर व्हायला आपल्याला अजून पुढची 10 वर्ष लागतात. 10 वर्ष गेल्यानंतर आता 25 वर्ष संपली, 75 वर्ष राहिली. 75 वर्षामध्ये 65च्या पुढे आपले हातपाय चालत नाहीत. म्हणजे काय, ती 35 वर्ष गेली आणि ती 35 वर्ष गेल्यानंतर आपण उरली किती, उरली 35-40 वर्ष. त्याच्यात आपण अनावश्यक गोष्टी करत बसलो तर 10 वर्ष ही अशीच निघून जातात. आणि आपला जो उमेदीचा काळ असतो, हातपाय चालतात, त्या काळात आपण जर असं जीवन वाया घालवलं तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून लोभाच्या मागे लागू नाही. लोभ हा माणसाला फसवतो आणि आशा करत 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 भलतीकडे नेतो. तो जे अनावश्यक आहे त्याच्याकडे तो आपल्याला गुंतवतो आणि आपल्याकडून मोठ्या चुका करून घेतो. पुढे असा प्रश्न आहे, कीदृशः च मृतः साधुः सर्वभूत हितः साधुः. म्हणजे काय तर उदात्त साधू म्हणजे काय तर सज्जन, बरं का. साधू म्हणजे सज्जन किंवा उदात्त मनुष्य, उच्च विचारांचा मनुष्य, चांगला मनुष्य. तो जो उदात्त व्यक्ती आहे तो कोणाला म्हणतात. आता उदात्त व्यक्ती कोणाला म्हणायचं, सज्जन मनुष्य कोणाला म्हणायचं तर जो सगळ्यांचं हित पाहतो, सगळ्या समाजाचं तो कल्याण पाहतो, त्याला उदात्त मनुष्य म्हणायचं. म्हणजे काय,
तो जो मनुष्य आहे तो सगळ्या प्राणीमात्रांचं हित पाहतो, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याचे विचार सगळ्यात उच्च आहेत. क्षुद्र मनाच्या ज्या व्यक्ती आहेत, एकदम खालचे विचार, नॅरो माइंडेडनेस, त्यांचं अगदी छोटंसं जीवन असतं व मनाची वाढ नसते झालेली, तर फक्त स्वतःची किंवा आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत किंवा प्रियजन आहेत त्यांच्या हिताची ते गोष्ट करू शकतात. परंतु या संपूर्ण जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांची जो काळजी घेतो तो म्हणजे तो काय आहे, सामान्य जो मनुष्य आहे शूद्र विचारांचा, त्याच्यापेक्षा तो उच्च विचारांचा होतो आणि त्याच्या विचारांना उच्चता येते, तो जागृत होतो, तो उन्नत होतो आणि त्याला या विश्वाचीच त्याला समृद्धी, आणि ती समृद्धी हवी असते, पण ती सुद्धा दीर्घकालीन समृद्धी त्याला हवी असते. त्यामुळे तो काय करतो की विश्वाच्या समृद्धीला तो प्राधान्य देतो, विश्वाच्या समृद्धीला प्राधान्य देतो. आपल्याला माहिती असेल, आपल्यासमोर अगदी उदाहरणं, चांगली चांगली उदाहरणं. आता सगळे हे जे आहेत सगळे संत लोक त्यांनी विश्वाच्या समृद्धीलाच चालना दिलेली आहे. त्याचप्रमाणे आत्ताचे पंतप्रधानसुद्धा त्यांनीसुद्धा विश्वाच्या तर आहेच, म्हणजे देशाच्या समृद्धीला सुद्धा चालना देणं फार मोठी गोष्ट आहे. आणि नुसतंच काय देशाची समृद्धीचं विचार गात बसले नाही आहेत, त्याच्यात कार्यालाही ते लागलेले आहेत, इतकं कठीण कार्य ते करत आहेत. हे म्हणजे कोणाचं लक्षण आहे, आत्मसाक्षात्कारी पुरुषाचं लक्षण आहे. आत्मसाक्षात्कारी पुरुषच फक्त हे करू शकतात, कारण त्यांना संपूर्ण विश्व म्हणजे काय आहे, संपूर्ण विश्वात काय आहे, चैतन्याशिवाय आत्मतत्वाशिवाय काही नाहीच आहे. मग त्याचं सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि माणसांनी आपापले शूद्र विचार सोडून द्यावेत अशी त्यांची इच्छा असते. म्हणून ते केवळ जगतात ते काय माहिती का, इतरांच्या कल्याणासाठीच ते या जगात जगत असतात. त्यांच्याजवळ अमर्याद करुणा असते, कारण सगळं जाणलेलंच असतं, मुळी सगळं जाणलेलंच असतं त्यांनी की हे विश्व म्हणजे काय आहे, मी आणि दुसरा कोणी असं नाहीच आहे. आणि अशा ज्या महान व्यक्ती आहेत त्या संपूर्ण जगाचं नेचर ओळखतात की काय आहे हे विश्व म्हणजे काय आहे, आत्मतत्वाशिवाय जर काहीच नाही आहे आणि मीच आहे, हे सगळं मीच आहे, तर त्या करुणाच करत राहणार ना, दुसरं त्या काय करणार. त्यांच्या म्हणजे आत्मसाक्षात्कार झालं की त्याचं एक सगळ्यात मोठं लक्षण काय आहे, करुणेनी मन भरून जातं. आणि करुणेनी मन भरणं म्हणजेच परमेश्वराच्या विचारांनी मन भरणं, आपण परमेश्वराजवळ राहतोय असं वाटणं. म्हणजे त्या व्यक्ती ज्या आहेत त्या वसुधैव कुटुंबकम या विचाराने संपूर्ण पृथ्वी हेच माझं कुटुंब आहे या विचारांनी ते जगतात. आणि म्हणजे त्यांचा विचाराचा आवाका खूप मोठा असतो आणि अक्षरशः तसंच असतं. आणि अशा लोकांची केवळ उपस्थिती, केवळ त्यांचं अस्तित्व, केवळ त्यांच्या अस्तित्वात राहिलं की सगळ्या सभोवतालच्या लोकांचं कल्याण होतं. कल्याण म्हणजे तुम्हाला असं तसं कल्याण, अमक्याला काय धन मिळत नव्हतं, धन मिळायला लागलं, अमका काय आजारी होता तो बरा झाला, असं नाही कल्याण. या जीवनाचं कल्याण होतं, ते तुम्हाला दिसणार नाही. कसं, आंतरिकरित्या सगळी उन्नती व्हायला लागते या लोकांच्या नुसत्या सानिध्यात राहिलो आपण तरीसुद्धा. आणि खरं म्हणजे भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये ना इतकं महत्त्व दिलं आहे, याला खूप महत्त्व दिलं आहे की इतरांच्या कल्याणात
म्हणजे मी आणि माझं सगळेच जण बघतात, पण इतरांच्या कल्याणात जे गुंतलेले असतात त्यांना खरा धर्म समजतो. म्हणजे खरा मी कोण आहे ते त्यांना समजतं. ज्याला स्वतःविषयी काहीही विचार राहिला नाही, त्याचा स्वतःविषयीचा जो विचार आहे तो परमेश्वर म्हणतो योगक्षेमं वहाम्यहम. त्यांना स्वतःची काळजी करायची आता जरूर राहिलेली नाही, किंवा त्यांना स्वतःची काळजी करायची आता भीती वाटत नाही आहे की माझं कसं होईल. ते अगदी निर्भय झालेले आहेत. कशामुळे? त्या परमेश्वराच्या साथीमुळे. त्यांना आत्मप्राप्ती झालेली आहे म्हणून ते निर्भय झालेले आहेत. आता ते फक्त जे जीवन जगतात ते केवळ आणि केवळ लोकांचं कल्याण. त्यांचं मन नुसतं असं गदगदून जातं, भरभरून येतं करुणेनी, आणि केवळ इतरांच्या कल्याणामध्ये जे गुंतलेले असतात त्यांचा अक्षरशः गौरव केला आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये. गौरवास्पद आहे ते. कारण हे जरी तुम्हाला कितीही सांगितलं तरी ते केवळ आत्मसाक्षात्कारी पुरुषालाच ते जमतं की इतरांचं कल्याण झालं पाहिजे. ते त्याला असं अंतःकरणापासून वाटतं. ज्याला आत्मसाक्षात्कार नसतो झालेला अशा सामान्य माणसाला हे होणार नाही. मी वेगळा आणि दुसरा वेगळा असंच असतं त्यांचं, आणि मी माझ्यासाठी जगणार, दुसऱ्याचं त्यांनी त्याचं पाहून घ्यावं. पण श्रीकृष्णांनी यांचा अतिशय गौरव केला आहे. तुम्हाला आठवत असेल सर्वभूत हिते रताः, म्हणजे हे लोक सगळ्या भूतमात्रांच्या हितामध्ये रत म्हणजे मग्न असतात सतत. त्यांना स्वतःच्या जीवनाची काही फिकीर नसते. मग त्यांची फिकीर कोणी करत नाही का? नाही, ते सहज होतं कारण आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आणि भगवंतांनी अजून एक सिक्रेट गोष्ट सांगून ठेवली की सगळ्यात उच्च तुम्हाला जर सत्य प्राप्त करायचं असेल तर तुमच्या पोटामध्ये अत्यंत करुणा सामावलीच असली पाहिजे. भगवंतांनी हे सांगितलंय. तुमचं मन जेव्हा करुणेनी भरून जाईल तेव्हा तुम्हाला, म्हणजे करुणेनी भरल्यानंतर ते मन संवेदनशील होतं. संवेदनशील म्हणजे मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहे की पक्ष्यांचं जर आपल्याला निरीक्षण करायचं असेल तर पावलाचा सुद्धा आवाज आपल्याला करून चालत नाही. पक्ष्यांचं निरीक्षण करताना पावलाचा, श्वासाचा सुद्धा मोठ्याने आवाज करून चालत नाही. तर पक्ष्यांचं निरीक्षण करता येतं की ते काय काय करतात. त्यांना इतकी छोटीशी सुद्धा चाहूल लागते. आपली जरा जोरात हालचाल झाली तरीसुद्धा ते उडून जाऊ शकतात. इतकं जे संवेदनशील मन असतं, म्हणजे ते जे सत्य आहे ते जर आपल्याला आपल्या अंतःकरणातून त्या सत्याचा अनुभव घ्यायचा असेल तर इतकं मन स्थिर असावं लागतं, इतकं मन संवेदनशील, म्हणजे अतिशय सूक्ष्म स्पर्श त्या मनाला झाला पाहिजे. मग आता हा सूक्ष्म स्पर्श कशाने होईल? लोकांबद्दलच्या करुणेने. आणि म्हणून तुम्हाला विचारतात बघा की त्याला म्हणजे कुठलंही शिक्षण घ्यायचं झालं तर त्याला हे काय आहे, त्याला म्हणजे मर्यादा काय आहे, आधी कोणती परीक्षा द्यायला पाहिजे वगैरे असं विचारतात की. तसं श्रीकृष्ण काय म्हणतात की जर तुम्हाला सत्याची जाणीव करून घ्यायची असेल तर तुमचं मन करुणेनी अत्यंत अतिसंवेदनशील झालं पाहिजे, आधी अतिशय नाजूक झालं पाहिजे. इथून दूरवर असलेल्या माणसाला काय वेदना होते हे सुद्धा कळलं पाहिजे. आपण रामकृष्ण परमहंसांची उदाहरणं अनेक वेळा घेतली आहेत. प्रत्येकाच्या मनात काय आहे आणि त्याला कसला त्रास होतोय हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुमचं मन विवळून गेलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात की
ही संवेदनशीलता करुणेनी मनाला येणं हे अत्यंत सत्य जाणण्यासाठी अत्यंत उच्च पात्रता आहे असं गीतेमध्ये सिक्रेट सांगून ठेवलेलं आहे. कितीतरी सिक्रेट सांगितली पण त्याचा उपयोग होत नाही, कारण आम्ही इतक्या संवेदनशीलतेपर्यंत पोहोचतच नाही ना. संपलं, बाकी काही नाही. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, असाधुः कीदृशः स्मृतः, असाधुः निर्दयः स्मृतः म्हणजे काय? आता मगाशी साधू झाला ना, साधू म्हणजे सज्जन, साधू म्हणजे सज्जन किंवा उदात्त वृत्तीचा. याच्या विरुद्ध एखादा दुर्जन कसा असतो, तो कशावरून दुर्जन म्हणायचा, त्याला कशावरून दुर्जन मानलं गेलं आहे किंवा लोकांकडून तो उपेक्षित का झालेला आहे? तर अगदी याच्या विरुद्ध उत्तर आहे की जो करुणेच्या विरहित आहे, ज्याचं जीवन करुणा विरहित आहे, ज्याचं जीवन करुणा विरहित आहे, दुसऱ्याबद्दल त्याला अजिबात दया येत नाही, तो कसा आहे? असाधू आहे. असाधू म्हणजे काय? दुर्जन आहे, तो चांगला नाही आहे. तो दुसऱ्यांबद्दल करुणाच बाळगत नाही, त्यांना खरोखरीच अज्ञानी म्हणायचं. अज्ञानी म्हटलेलं इथे सरळ स्पष्ट अज्ञानी. अज्ञान म्हणजे काय? कशाचं अज्ञान आहे सांगा बरं? अज्ञान कशाचं आहे की मी आहे आणि तो दुसरा आहे, हेच अज्ञानी मुळी. आधी मी हा जो आहे तो मी शरीर नाहीच आहे, मग दुसरा जो शरीर आहे तो पण शरीर नाहीच आहे ना. मी जर चैतन्य असीन तर दुसरा पण चैतन्यच आहे, हे जाणणं म्हणजे ज्ञान आहे. तर अज्ञान असल्यामुळे तो काय करतो? अजिबात दुसऱ्याबद्दल त्याला करुणा येत नाही. मग काय? मग करुणा येत नाही. आणि दुसरं काय आहे म्हणजे मी जर एकच असीन तर मी सगळ्यांच्या भावनेचा विचार करू शकीन, पण मला ते नाहीच माहिती. मी एक, दुसरा, मला त्याचं काय देणं घेणं, मी त्याला टाकून बोलीन, मी असा तो तसा. मग ह्याच्यामुळे होतं काय माहिती का की आपण असंवेदनशील होतो. आपण असंवेदनशील याचा अर्थ काय माहिती का? आपण जे बोलतो, दुसरं बोलला की आपल्या मनाला लागतं, आपण बोलतो ते त्याला लागतं, हे आपल्याला मुळीच समजतच नाही. आपण संवेदनशील केव्हा होतो? कोणी जर मला काही बोललं तर संवेदनशील होतो, आणि मी जर दुसऱ्याला बोललो तर मी असंवेदनशील होतो. याला असाधू म्हणतात, म्हणजे केवळ स्वतःचा स्वार्थ साधणं. आता ह्याच्यावरती संवेदनशीलता किती हवी आणि प्रत्येकाच्या बाबतीत संवेदनशीलतेची उत्तरं वेगळी. म्हणजे कशाच्या बाबतीत कोणी कशी संवेदनशीलता बाळगून उच्च जीवनाचा मार्ग धरावा. ह्याच्यासाठी एक गोष्ट ती तुम्हाला कदाचित माहिती असेल, माहिती नाही, मला माहिती आहे की नाही, ती पुराणात आहे तशी. म्हणजे थोडक्यात सांगते की एकदा काय झालं, देव, दानव आणि मानव हे सगळे गेले ब्रह्मदेवाकडे, सल्ला मागायला गेले की कोण श्रेष्ठ आहे आणि आम्ही श्रेष्ठ होण्यासाठी काय करावं, आम्ही श्रेष्ठ आहोत का नाही, आणि नसलो तर आम्ही श्रेष्ठ कसे होऊ. म्हणजे देव म्हणतात आम्ही, मानव म्हणतात आम्हीच, दानव म्हणतात आम्हीच. आता ब्रह्मदेवाला मोठा प्रश्न पडला की हे सगळं जण सल्ला मागतात आपल्याला, तर काय करायचं. मग ब्रह्मदेवाकडे ही सृष्टीची निर्मिती करत असल्यामुळे एवढ्या प्रमाणात करुणा आहे ब्रह्मदेवाकडे. अत्यंत करुणेने, अत्यंत संवेदनशीलतेने
त्या देव, दानव आणि मानवांकडे ब्रह्मदेवानी पाहिलं आणि अतिशय प्रेमाने ब्रह्मदेवाचं मन भरून गेलं. का माहिती आहे का? कारण ही सगळी ब्रह्मदेवाचीच मुलं आहेत आणि सुधारण्यासाठी आलो आहेत. सुधारण्यासाठी ते सगळे आले आहेत की आम्ही काय केलं म्हणजे आम्ही श्रेष्ठ होऊ, असा सल्ला मागायला आलेत. म्हणजे ही आपली मुलं सुधारायला आली तर आई वडिलांना किती आनंद होतो, तसं ब्रह्मदेवाचं झालं. आणि एकदम अचानक ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण एक काहीतरी सांगितलं की झालं, हे काहीतरी वेगळाच अर्थ घेतील, ते काहीतरी वेगळाच अर्थ घेतील. मग आता कसं? आणि बघा तुम्ही, देव आणि दानव किती विरुद्ध स्वभावाचे आहेत. हां, तर आता यांना कसं सांगायचं? म्हणजे एकमेकांसमोर समजा देवांना सांगितलं, देव हो तुमच्यासाठी हे उत्तर आहे, तुमच्यासाठी हा लेसन आहे. मानव तुमच्यासाठी तो लेसन आहे, दानव तुमच्यासाठी तो लेसन आहे, असं सांगितलं नाही. मग ते चिडणार, काहीतरी हे केलं, पार्शलिटी केली, असं केलं ब्रह्मदेवानी, मग त्यांना काही ते खरं वाटणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं? ब्रह्मदेवानी एकच अक्षर बोलले. ते एकच अक्षर बोलले. ते म्हणाले की तुम्ही सगळे सुज्ञ आहात. आणि त्यांनी उत्तर दिलं दा. दलकाना दा, एवढंच बोलले ते, दा. आता काय झालं? सगळेजण विचार करायला लागले, आपला पिता आपल्याला काहीतरी मोठी गोष्ट सांगतोय आणि सगळेजण आम्हाला श्रेष्ठ व्हायचंय या उच्च विचारांनी प्रेरित झाले आणि त्यांनी खूप विचार केला. मग देवांनी दा याचा काय विचार केला? दा, दा या अक्षराचा देवांनी विचार केला, खूप विचार केला आणि निष्कर्ष काढला की दा म्हणजे ब्रह्मदेवाला दाम असा अर्थ म्हणायचा असेल. दा म्हणजे दाम. दाम म्हणजे काय? तर आत्मनियंत्रण, आपल्या मनावर संयम ठेवणं, आत्मनियंत्रण ठेवणं. म्हणून जीवन जगण्याचा हा संयम, हा निर्णय देवांनी घेतला की आम्ही जीवनात संयम बाळगणार. ब्रह्मदेव म्हणाले, तुमच्या स्वभावानुसार तुम्ही हा घेतलेला निर्णय बरोबर आहे, आता तुम्ही जाऊ शकता. मानवांनी दाचा खूप विचार केला की आपला पिताश्री आपल्याला काय सांगतोय. दा म्हणजे काय? त्यांनी निष्कर्ष काढला, दा म्हणजे दान. दा म्हणजे दान. हां, म्हणजे काय माहिती का? दान का करायचं आहे? दान ह्याच्यासाठी करायचं आहे, लोकांना काय गरिबाचं श्रीमंत करण्यासाठी दान नाही करायचं आहे. दान ह्याच्यासाठी करायचं आहे, माझी असलेली मिळकत सगळी मीच खाऊन टाकणार, याने माणसाला स्वार्थीपणा येतो, हाव सुटते, लोभ होतो, मोह होतो आणि स्वार्थ होतो, अहंकार होतो. मी माझी मिळकत खाऊन टाकणार. म्हणून ही जी आपली मिळकत आहे ही सामायिक झाली पाहिजे. सामायिक म्हणजे थोडी तरी ती कितीही, म्हणजे असं पूर्वी म्हणायचे की आपल्या इन्कमच्या 1/10 भाग दानात गेला पाहिजे. मग ते दान तुम्ही मंदिरांना करा, गरिबाला करा, कसंही तुम्ही महिन्यात ते ॲडजस्ट करा. तर हे आपली जी मिळकत आहे ती सामायिक करायची. सामायिक म्हणजे सर्वसामान्य करून टाकायची, म्हणजे इतरांना थोडीशी तरी ती वाटायची, वाटून खायचं. बघा तुम्ही, एकत्र कुटुंब पद्धती होती तर एक जरी बर्फीचा एवढा तुकडा मिळाला, कण 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 छोटी 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 बालकं किती खायचे ते थोडं थोडं कापून कापून, पण त्यांना आज आपल्याला बर्फी मिळाली याचा आनंद होता. आणि त्या लहान मुलांच्या सुद्धा मनात कधी आलं नाही की एवढी पोरं आहेत घरात, आपल्याला कधीच खूप मिळत नाही, असंही आलं नाही. आणि त्यांच्यामध्ये एक अशी पद्धत झाली की जे काय खायचं आहे ते सगळ्यांनी खायचं आहे, कितीही कमी मिळो का जास्त मिळो. तर ती आपल्या मनामध्ये वृत्ती निर्माण होण्यासाठी दान हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपली मिळकत ही सामायिक झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला मोठा आनंद मिळतो आणि मनाचा उदारपणा आपल्याला येतो.
नुसतं नॅरो माइंडेडनेस उपयोगाचं नाही आहे. आपल्या पुरतं आपलं हे बरोबर नाही. मग आता दानवांनी दाचा काय अर्थ घेतला? दानवांनी दाचा अर्थ घेतला दया. कारण काय? ब्रह्मदेवाने अनेक वेळा त्यांना धडे दिले होते, तुम्हाला मी दया करून करूनच, तुम्ही जी माझी आराधना केली त्याच्यावर दया करून करून तुमच्यावर तुम्हाला मी वर प्राप्त करून दिलेत की नाही? मग तुम्ही पण सर्वांवर दया करायला शिका. असं अनेक वेळा ब्रह्मदेवाकडनं लेसन्स घेतल्यामुळे दानवांच्या मनामध्ये दचा अर्थ दया, दाचा अर्थ दया असा निर्माण झाला. दया म्हणजे करुणा असा अर्थ त्यांनी घेतला. ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला करुणा येणं लोकांची अत्यंत आवश्यक आहे, कारण मुळात तुम्ही काय आहात? अतिशय क्रूर आहात. आणि त्याच्यामुळे लोकांची दया आली तर आपले तामसी गुण नष्ट होतात, निर्दयीपणा नष्ट होतो. आता ह्याच्यात काय आहे? मग प्रत्येकाने हे काढलेले जे अर्थ आहेत ते अर्थ किती बरोबर आहेत बघा. की देवांनी आणि ब्रह्मदेवाच्या जे मनात होतं तेच बरोबर झालं. तो सृष्टीचा निर्माता आहे, तो मनांचा निर्माता नाही आहे का? बरोबर तो विचार प्रत्येकाच्या मनात आलेलाच आहे. तर देवांनी दाचा अर्थ दाम असा केलेला आहे. कारण देव हे सात्विक आहे. दाम म्हणजे संयम, मनावर कंट्रोल, आत्मसंयमन. तर ते सात्विक आहेत देव. आणि देव सात्विक आहेत, स्वर्गात आहेत, सुखोपभोग घेतात ते. त्यांना फार काही करावं लागत नाही. आणि सुखोपभोग घेत असताना ते काय करतील? स्वतःच्या चैतन्याला ते विसरून जातील. त्याच्यामुळे त्यांना आत्मसंयमन जरूर आहे. सुख उपभोग असले स्वर्गात तरी ते किती घ्यायचे? स्वतःचं स्वरूप विसरेपर्यंत घ्यायचे आहेत का? आणि म्हणून त्यांना दा म्हणजे दाम हे उत्तर योग्य आहे. नियंत्रण, संयम हा हवाच. आता मानव हे राजसिक वृत्तीचे जास्त आहेत. राजसिक वृत्ती म्हणजे काय आहे? आता आपण बघितलं, काहीतरी मला करायला पाहिजे, काहीतरी मला मिळवायचं आहे, काहीतरी हे करूया ते करूया, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, याला म्हणतात राजसिक वृत्ती. ती बसू देत नाही आपल्याला. पण त्याच्यामध्ये सात्विकतेसारखं काही नसतं. म्हणजे मार्ग कोणताही असेल, योग्य किंवा अयोग्य. पण राजसिक वृत्ती याचा अर्थ काहीतरी करण्याची ओढ, कामना निर्माण होणं. आता त्याच्यात राजसिक वृत्तीमध्ये काय एक वाईट आहे माहिती का? माणसाला आत्मविश्वास येतो, कारण तो कर्तबगार बनतो. हे करू ते करू, हे मिळवलं पाहिजे ते मिळवलं पाहिजे, ह्याच्यात त्याची बुद्धी चांगली होते आणि तो कर्तबगार बनतो, शूर बनतो. त्याच्यामुळे त्याला अहंकार निर्माण होतो. म्हणून असा स्वार्थ किंवा अहंकार नको. तो थोडासा आपण जे मिळवलं आहे ते सगळं मी मिळवलेलं, मी कर्तबगार आहे, मी शूर आहे, मी पराक्रमी आहे, मी आता कोणाला काही देणार नाही, असं नको. तो उदार वृत्तीचं पण हवं ना. त्यांनी सगळं मिळवलेलं दुसऱ्याला पण मिळायला हवं. तो परोपकारी हवा. म्हणून त्यांनी तसा अर्थ घेतला पाहिजे. आणि तामसिक वृत्तीचे हे जे दानव आहेत ते सगळ्या सृष्टीचा म्हणजे फार ऋषीमुनींपर्यंत सगळ्याचा नाशच करतात. त्यांच्या मनामध्ये दया उत्पन्न होणं, करुणा उत्पन्न होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी त्या दाचा अर्थ दया असा घेतला पाहिजे. असं खरं म्हणजे ब्रह्मदेवालाच वाटत होतं आणि तसं त्यांनी ते घडवून आणलं. आपण दया हे निसर्गाकडूनच शिकायला पाहिजे. किती भरभरून देतो नाही निसर्ग. शेतं किती पिकतात बघा ना तुम्ही, भरभरून पोतीच्या पोती. म्हणजे इतकी साधनं आपल्याला हा निसर्ग पुरवतो. काय खत म्हणा, सूर्याची उष्णता म्हणा, अरे काय नाही पुरवत. पाऊस तर किती पाऊस, सगळे पिकं त्या पावसाच्या जोरावर, पावसाच्या जीवावर पिकवण येतात सगळी. म्हणजे केवढं देतो तो. म्हणजे मनुष्य वाईट वागतो निसर्गाशी, वृक्ष तोडतो म्हणून काय तो पूर्वग्रह मनात धरत नाही, तो काय बदला घ्यायला बघत नाही, किंवा तो माणसाकडून परतीची काहीतरी अपेक्षा पण करत नाही, बदल्यात काहीतरी अपेक्षा. मग
असं जर आपण वागलो, जो मनुष्य असा निसर्गासारखा वागेल, त्याच्यामध्ये परमेश्वराचेच गुण प्रतिबिंबित झालेले दिसतात. म्हणून ही करुणा अत्यंत महत्त्वाची आहे. त्या करुणेशिवाय जर जीवन असेल तर ते जीवन कसं आहे? निरर्थक आहे. करुणे व्यतिरिक्त जीवन असणं हे जीवन काय आहे? निरर्थक आहे. म्हणून करुणा ही बेसिकली प्रत्येकाला पाहिजे. कारण जरी आपण दानव नसलो तरी आपल्यामध्ये काय आहे? तामसिक गुण आहेतच. क्रोध हा सगळ्यात मोठा तामसिक गुण, तर तो आहेच आपल्यामध्ये, ऑलरेडी आहे. असे हे आता पुढचा जर प्रश्न घेतला तर तो वेळात होणार नाही, म्हणून आपण उद्या बघूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.